हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आपला जो विषय आहे त्या विषयाकडे वळते. असा एक अतिशय महत्त्वाचा विषय मी आज घेऊन आलेले आहे. सगळ्यांना माहीत आहे पितर पंधरवडा चालू झालेला आहे. या पितृपक्षात जेवढं शक्य होईल ते प्रत्येकजण करत असतं. काही लोकांना या गोष्टी काहीच माहीत नाही आहेत, तर काही लोकांना बऱ्याच अंशी गोष्टी माहीत झालेल्या आहेत. तरी देखील त्यांच्या हातून ते कार्य घडत नाही. तर यामागे कारण आहे तो म्हणजे पितृदोष. तर यामध्येच मी तुम्हाला असा एक जबरदस्त उपाय सांगणार आहे, ज्यातील तुम्हाला जो कोणता शक्य होईल तो तुम्ही करायचा आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐका, कारण जे मी तुम्हाला सांगत आहे त्या सगळ्यासोबत आपण प्रत्येकजण रिलेट करत आहोत. सध्या त्या गोष्टींशी, त्या परिस्थितीशी मात करत आहोत. म्हणूनच मी जो सांगण्याचा प्रयत्न करते अगदी मनापासून, तो तुम्ही व्यवस्थित ऐकावा आणि जेवढं जास्त जमेल तेवढा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येकापर्यंत, तुमच्या घरातल्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, तुमच्या रिलेटिव्हजमध्ये. कारण यामध्ये जी गोष्ट मी सांगितलेली आहे, गोष्ट म्हणजे कथा मी नंतर सांगणार आहे तुम्हाला, पण जी उपाय म्हणून सांगितलेला आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याचं रिझल्ट हा 100% मिळतो. हो, 100%. तर बघूया. पितृपक्षामध्ये बघा, आपण सर्वच जण पितरांचे तर्पण करतो. आता प्रत्येकालाच माहिती झालेलं आहे तर्पण म्हणजे काय. तरी पण मी सांगते की आपण पाणी आणि तिळमिश्रित जल आपल्या हातावरून अंगठ्यामार्फत खाली सोडतो. जमिनीवरती ते पाणी आपण ओततो प्लेटीमध्ये घेऊन, तर्पण सोडून किंवा आपल्या कुंडीमध्ये. तर ते पितरांना जाते, त्यांची तहान भागते, त्याला तर्पण म्हटलं जातं. त्यांना जेवणाचे ताट वाढतो आपण, यामध्ये वेगवेगळे पदार्थ करतो. पण या सगळ्यांमध्ये मला सांगा तुम्ही, आपला कुठे ना कुठेतरी प्रत्येकाचाच स्वार्थ असतो, बरोबर? पण मग याशिवाय अजून पुढे जाऊन आपण काय करू शकतो आपल्या पूर्वजांसाठी, ज्यामुळे आपले पूर्वज आपल्यावरती सदा प्रसन्न राहतील, तृप्त राहतील आणि पितृदोष हा घरात कोणालाही लागणार नाही. असं वाटतं ना प्रत्येकाला. आपण आता बघतोय सर्रास प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये पितृदोष सांगितलेलाच आहे, पितृदोष लागलेलाच आहे. आता यामागे कारण आपल्या पूर्वजांनी जे काही पूर्वकर्म केलेलं आहे त्याचा देखील असू शकतो. पण ते काही आता आपण बदलू शकत नाही. आपल्या हातात जेवढं आहे ते आपण करू शकतो. म्हणूनच जेवढं आपल्याला शक्य आहे ते सगळं आपण करायचं आहे आपल्या ऐपतीप्रमाणे. जेव्हा आपला पितृदोष समूळ नष्ट होईल ना, त्या उलट आपल्याला पितृदोष न लागता आत्ता जी आपली परिस्थिती आहे, आपली आर्थिक कुवत आहे, आपली पात्रता आहे, त्यापेक्षा अजून जास्त चांगली आपली परिस्थिती ही निश्चितच होऊ शकते. हो, या पितृपक्षात केलेल्या उपायामुळे. तर तेच मी तुमच्याशी आज बोलणार आहे. पण आत्ता जे मी बोलले की आपली परिस्थिती, आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते, याचा नेमका अर्थ काय? ते मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देऊन सांगते, म्हणजे सगळ्यांना कळेल की काय. समजा जर आता आपण जेमतेम खाण्यापुरतं कमवतोय, कटाकटी सामान वगैरे भरतोय, टू व्हीलरवरती फिरतोय, बरोबर? एक अतिसामान्य जीवन. तर या 15 दिवसात केलेल्या उपायांमुळे निश्चितच अशी काही चांगली वेळ येऊ लागते आपली, अशी वेळ येते की आपण मस्तपैकी खाऊन कपडे वरती घेऊ शकतो, चांगले पदार्थ वगैरे खाऊ शकतो, घरात चांगलं सामान भरू शकतो आणि एखादी अल्टो, मारुती, वॅगनॉर यांसारख्या निदान 5-6 लाखाच्या गाडीचा प्लॅनिंग करू शकतो आणि तो घेण्याचा देखील प्लॅनिंग झाल्यानंतर ती गाडी प्रत्यक्षात आपल्या दारात येते आणि ती गाडी घेऊन आपण त्यातून फिरू लागतो. आता ज्यांची परिस्थिती अशी आहे जी मी आत्ता सांगितली, एकदम ओके आहे, ठीक आहे, म्हणजे गाडी आहे, फोर व्हीलर त्यांच्याकडं कुठली ना कुठली तरी, त्यापेक्षा अजून जास्त थाटामाटात जीवन जगण्यासाठी, मस्तपैकी सोन्याचे दागदागिने घेण्यासाठी, या सगळ्या गोष्टी छोट्या फोर व्हीलरमधून फिरण्यापेक्षा एखादी मर्सडीज, थार किंवा मग रेंज रोव्हरसारख्या गाड्या घेण्यासारखी परिस्थिती आपली होऊ शकते, असा माझा सांगायचा उद्देश आहे. त्यापेक्षा आपल्याला अजून काय पाहिजे? तर आपल्या विचारांपेक्षा जास्त चांगलं असं आपल्याला मिळू शकतं.
प्रयत्नांना आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाची जोड व याशिवाय आपल्या देवांची जी आपण उपासना करतो त्यांचा आशीर्वाद, या सगळ्यांचा जर आशीर्वाद आपल्यासोबत असेल तर कुणी कितीही आपल्याविषयी वाईट चिंतन करू देत, त्यांच्या बददुवांचा बेअसर होतो, असर होत नाही. मग आता मला हेच सांगायचं आहे तुम्हाला, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे की नेमकं काय काय आपण करू शकतो. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण आपल्या या परिवारामध्ये मी असेच साधे सोपे उपाय सांगत असते. सणवार व्रतवैकल्यांची माहिती, याशिवाय मला ज्या गोष्टींची जी माहिती आहे, नॉलेज आहे, ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते. तर आता या उपायात आपण जे बघणार आहोत, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की आपण जेव्हा पितरांची तृप्ती करतो, म्हणजे काय, की त्यांना अन्न, पाणी या गोष्टी देण्याशिवाय अजून काहीतरी एक्स्ट्रा करतो. कारण त्यांना जो होणारा त्रास आहे, आपल्या पूर्वजांना अनेक मोठमोठ्या दिव्यातून जावे लागते. अनेक असे टप्पे आहेत जे पार करत करत त्यांना त्यांच्या लोकापर्यंत पोहोचावे लागते. आता यामागे एक कथा आहे, एक गोष्ट आहे, ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. कारण आता जर सांगितली तर व्हिडिओ बराच मोठा होईल. थोडीशी डिटेलमध्ये ती गोष्ट आहे गरुड पुराणातली, तर ती प्रत्येकाने ऐकावी यासाठी मी त्याचा वेगळा व्हिडिओ करणार आहे. जेव्हा पितरांच्या या प्रवासामध्ये आपण त्यांना छोट्या छोट्या गोष्टींची मदत करतो, तेव्हा त्यांचा पुढचा जो मार्ग आहे तो सुखकर होतो एकदम. काही वेळेत मार्गात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या नष्ट होतात आणि त्यांना गती प्राप्त होते. इतकं छान या उपायांचा परिणाम होतो. म्हणजेच त्यावेळेला जेव्हा ते जिथे असतात, ज्या मार्गात असतात, ज्या टप्प्यात असतात, तिथले रस्ते सगळे त्यांच्यासाठी मोकळे होतात, रस्ते खुलतात व पितरांना कळते की हे माझ्या पिढीतूनच कुणीतरी मला मदत केलेली आहे आणि ते खूप खुश होतात, तृप्त होतात व आशीर्वाद आपल्याला देतात. तिकडे त्यांचा मार्ग मोकळा होतो, तर इकडे आपली प्रगती सुरू होते. या 15 दिवसात मंगळवार, शनिवार अजिबात सोडायचं नाहीये. मी 5 ते 6 दान इथं सांगत आहे.